नमस्कार. प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मित्र स्वागत करत आहे. आजचा हा एक नवीन विषय. आपण थोड्या दिवसात या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी समोर आहोत आणि त्यासाठी गाईड करतील, मार्गदर्शन करतील आणि समाजामध्ये बुद्धिवंत, विचारवंत, कार्यकर्ते अशा लोकांच्या मुलाखती आपण घेत आहोत. त्यातलं एक पुढचे कडी म्हणून आपण किंवा पुढचे व्यक्ती आहे संदीप देसाई साहेब. तर आजच्या या पॉडकास्ट मध्ये प्रथम मी त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. संदीप देसाई साहेब हे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतात. अनेक सामाजिक समस्यावरती त्यांनी म्हणजे चळवळी केलेल्या आहेत आणि चळवळीचं राजकारण करतात. यातूनच त्यांनी आम आदमी पार्टीचं म्हणजे प्रथम ते जिल्हाध्यक्ष होते, आता त्यांनी मोठ्या पदावरती आहेत, पण आम आदमी पार्टीचं राजकारण इथं सांभाळायचा ते प्रयत्न करतात. पण याच्याही पेक्षा त्यांची खरी ओळख एक कार्यकर्ता आणि चळवळीतला माणूस म्हणून फार मोठी आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी नेमकं माणसांनी मतदान कसं करावं, कोणत्या विषयाला धरून करावं आणि काय विचार असावा या संदर्भात ते आज आपल्याला पहिला प्रश्न आपण त्यांना असा विचारूया की संपूर्ण महाराष्ट्रातील, आपण कोल्हापूरातून बोलतो पण कोल्हापूरचेच असं मी म्हणणार नाही, कोल्हापुरातले रस्ते तर इतके खराब आहेत. मी एका ठिकाणी बोलताना म्हटलं की डर्ट ट्रॅक अशा पद्धतीच्या स्पर्धेत भाग घेताना जो दुचाकीस्वारांना त्रास होत असेल तशा पद्धतीचा त्रास हा कोल्हापूरातल्या रस्त्यावरती गाडी चालवताना होतो. अनेकांना शारीरिक व्याधी या रस्त्यानं दिलेल्या आहेत कोल्हापुरातल्या, आणि हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सर, या इतक्या खराब झालेल्या ह्या ज्या व्यवस्था आहेत, रस्ते, लाईट, पाणी, या लोकप्रतिनिधींची काही जबाबदारी आहे का नाही, काय सांगा? 100% आहे. आम्हाला 100% आहेच आहे. तत्पूर्वी मी बांगले सर तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलवर मला बोलवलं आणि त्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधायची आणि तसं माझं मत सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचवायची जी काही आपण भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. कोल्हापूर असू दे, महाराष्ट्र असू दे, भारत असू दे, लोकप्रतिनिधींची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे, हे नाकारता येणार नाही आपल्याला. आणि मग सातत्यानं लोकप्रतिनिधी जे समाजाच्या किंवा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी जो खेळ करतायत त्याच्यातला एक भाग म्हणजे हा रस्ता. हा एक भाग आहे, अजून असे खूप त्याला वेगवेगळ्या पैलून आपल्याला बघावं लागेल. हा एक रस्ता आहे आणि रस्त्याचं जर आपण बघितलं, खास करून कोल्हापुरातलं तुम्ही उदाहरण दिलं, तुम्ही कोल्हापूरमध्ये परत येतो. एक 14 ऑगस्टच्या दिवशीच आम्ही कोल्हापूरकरांना आव्हान करून महापालिकेला घेराव घालूया रस्त्याच्या संदर्भात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. खूप वेगवेगळ्या पद्धतीची नागरिकांच्या मधनं लोक जमा झालीत आणि एक चांगलं आंदोलन आपलं त्या ठिकाणी महानगरपालिकेला प्रेशर देण्यासाठी उभा राहिला. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता हे आता आपल्याला समजत नाही आणि ह्याची 100% जबाबदारी ही लोकप्रतिनिधींनी घ्यावीच लागेल. रस्ते होतात ते डेव्हलपमेंट म्हणून होत नाही. बरोबर. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असतील, खासदार असतील आणि ठेकेदार, या तिघांचं ते पुरण तयार झालेलं आहे आणि या पुरणातनं फक्त पैसे मिळवायचे, डेव्हलपमेंट हा भाग दुय्यम ठेवायचा, अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळं हे प्रामुख्याने दिसतंय. याच्यामध्ये थोडस तपशीलवार मी जर सांगायचं म्हटलं, गेले 20-25 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1988ला सुद्धा फार जोरदार आंदोलन झालं होतं रिक्षा बांधवायचं. वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी आंदोलन केले, तरी सुद्धा रस्ता का सुधारत नाही? कारण त्याच्या मागे टक्केवारीचं गणित फार आहे. म्हणजे आता आपण जर वरवर बघितलं, 100 कोटीचे रस्ते, हिशोब काढूया 2 मिनिटासाठी. आता 100 कोटीमध्ये ऍक्च्युअली रस्त्याच्या कामावर पैसे किती खर्च होणार हे जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्ही सुद्धा
म्हणजे निराश व्हाल अशा पद्धतीची भूमिका आहे. 100 कोटीचे रस्ते, जीएसटी, रॉयल्टी आणि काही क्वालिटी कंट्रोलसाठी ज्या काही संस्था अपॉइंट करायच्या आहेत याचं जर आपण वर्गीकरण केलं तर त्याच्यातनं 82 कोटी फक्त रस्त्यासाठी शिल्लक राहतात. 82 कोटीतले 18% ही लोकप्रतिनिधींची वाटून दिलेली, म्हणजे खंडणी स्वरूपात म्हणू किंवा लाच स्वरूपात म्हणू, पण हक्काची त्यांना असं वाटतात. आणि हे मी म्हणत नाही, महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बुकवरचा मेसेज आहे तसा, गपगुमान 18% आणून द्यायचे आम्हाला. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर एक 5-7% अधिकारी वर्गाचे, 2-3% मिसलिनियस खर्च आहे आणि 20% कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट घेणारच घेणार. मग 82 कोटीतले 50% काढले तर राहतात 41. मग 41 कोटीमध्ये रस्ते पूर्ण करायचे, तुम्हाला क्वालिटी मिळूच शकत नाही. आणि म्हणून हे 100 कोटीचा जो फुगा आहे, बुडबुड आहे, तो ज्यावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर पडणार आहे तो राहतो 41 कोटीचा. ही अशी निराशाजनक अवस्था आहे आणि त्याला जबाबदार लोकप्रतिनिधी. देसाई साहेबांनी जे उदाहरण दाखल त्यांनी सांगितलं की रस्त्यावरती प्रत्यक्षात पैसे किती खर्च होतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं, मग अधिकृत असेल अनधिकृत मार्गानं ते कुणाच्या खिशात कशा पद्धतीने जातात. रस्ता हा एक विकासाचा मार्ग म्हणून नाही तर कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचं एक ते संगणमतानं चरायचं कुरण अशाच पद्धतीनं अशी त्यांची मांडणी आहे. मला वाटतं सगळ्या लोकांना याच्यामध्ये साधारणपणे हा भाग पटायला काही हरकत नाही असं वाटतंय. मग यालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न असा विचारतो साहेब, टीव्ही असेल किंवा माध्यम असेल किंवा सोशल मीडिया असेल, यातून सातत्यानं ओरड असे होते की मतदानासाठी पैसे घेतले जातात आणि मग मतासाठी पैसे घेऊन जी माणसं निवडून देतो आपण, ती माणसं भ्रष्टाचार का करणार नाही? ती करणारच, बरोबर आहे. म्हणजे मतासाठी पैसे घेणं हा जो अलीकडचा जो ट्रेंड आहे आणि मग आमच्या दारात ते काही येणार आहेत का वगैरे अशा पद्धतीनं काही त्याच्या संदर्भात लुळी पांगळी अशा पद्धतीचं हे करणं हे कितपत योग्य आहे? मतासाठी पैसे काय सांगा? लोकशाहीला अत्यंत घातक आहे आणि दुर्दैवानं मला सांगावंसं वाटेल तुम्हाला की याला सुद्धा लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. कारण ज्यांच्या मतांवर आपल्याला निवडून यायचं आहे तो जर आपल्याला मत देणार असेल तर त्याला आपल्यावर अवलंबित्व राहून ठेवायचं, म्हणजे त्याचं तो डिपेंडेबल असायला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्यामुळं सातत्यानं जे काही लोक सुविधा आहे त्या सुविधा दुर्लक्षित करायच्या, त्याच्यातली जी सुविधा आहे ती काढून घ्यायची, फक्त नाम मात्र ठेवायची, जेणेकरून तुमचं काम जर करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडेच यायला पाहिजे, नसेल तर तुमचं काम करायचं असेल तर तुम्हाला आर्थिक जोडणी काहीतरी करायला पाहिजे, मग मी आर्थिक पाठबळ तुम्हाला देतो, मी तुम्हाला पैसे देतो. अशा पद्धतीची भूमिका घेऊन मतदारांपर्यंत सत्ताधारी पक्षातली खास करून, मग ते कुठलाही आता पक्ष बदललाय किंवा आता सत्ता बदलला, एकूणच सगळ्या सत्ताधाऱ्यांचं जर मार्गक्रमण बघितलं तर त्या दृष्टिकोनात नाही. आणि मतदारांनी आता सुज्ञ व्हायची गरज आहे. 500, 1000, 2000 रुपयासाठी आपण जे मत देणार आहे, तात्पुरती जी आपली गरज निघावी म्हणून आपण जे मत देणार आहे ते घातक आहे. कारण पुढची 5 वर्ष गुलामगिरी आपल्याला त्यांची करावी लागते. ना आपलं काम होतं, ना आपण ताटमानेने त्यांच्या समोर जाऊ शकतो, ना आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. आणि मग वाट्याला काय येते, एक मत विकलं की वाट्याला काय येते तर खराब रस्ते, खराब शाळा, खराब आरोग्य व्यवस्था. हे 5 वर्ष जर आपल्याला टाळायचं असेल तर अतिशय चांगल्या व्यक्तीला, पक्ष कुठलाही नंतर बघूया, त्याची नियत कशी आहे, तो कशा पद्धतीनं लोकांशी बिहेव करणार आहे, तो कशा पद्धतीनं नैतिकतेनं काम करणार आहे, ही भूमिका ठेवून लोकांनी मतदान करावं असं मी नम्र आवाहन देखील तुमच्या माध्यमातून करतो. ठीक आहे, अगदीच बरोबर आहे. यालाच जोडून याच भ्रष्टाचारातून एक नवीन संस्कृतीच उदयाला यायला लागली आणि त्याच्यावरती माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीकडे सगळेजण बोट दाखवतात. तपास यंत्रणांचा टोकाचा वापर म्हणजे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा टोकाचा वापर करून आरोप करायचे आणि मग नंतर त्याला भाजपवासी करून घ्यायचं किंवा भाजपमध्ये नंतर त्याला सन्मानाची वागणूक. याविषयी काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे
नुकत्याच या ज्या काही सभा चालू आहेत त्याच्यामध्ये एका नामांकित उपमुख्यमंत्र्यांना सांगितलंय की राजकारणाचा दर्जा घसरत चाललाय आणि हे त्याचंच एक उदाहरण आपल्याला मानावं लागेल. म्हणजे जो विरोध करतोय त्याचा आवाज मोडून काढायचा किंवा त्याला आपल्या बाजूनं करून घ्यायचा हा ट्रेंड सध्या या राजकारणामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीनं हा ट्रेंड केलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कथाकथित 100 कोटीचा घोटाळा त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी सकट आम आदमी पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांना गुंतवायचा प्रयत्न करणं. मग अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंद्र जैन अशी टॉपची मंडळी त्याच्यामध्ये अडकवायचा प्रयत्न झाला. आणि 100 कोटीचा जर घोटाळा आपण बघितला तर 0 आतापर्यंत साध्य झालं. एकही त्याला चार्जशीट मध्ये प्रॉपर प्रूफ करता आलं नाही. म्हणून कदाचित ईडी सीबीआयच्या मोठ्या मोठ्या कायद्याअंतर्गत अटक झालेली सुद्धा ज्याला जामीन नाही अशा कायद्याअंतर्गत झालेल्या आमच्या सगळ्याच नेत्यांना टप्प्याटप्प्याने जामीन मिळतोय. अरविंद केजरीवाल थोडी दिवसात बाहेर येईल अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला एक असं निपक्षपातीचा चष्मा जर लावून बघायचं म्हटलं तर हे कशासाठी चाललंय. जर जो आवाज उठवतोय त्याला दाबून टाकायचा बरोबर आणि मग 100 कोटीचा घोटाळा आहे ओके 100 कोटीचा घोटाळा म्हणून पार्टी संपवायला तुम्ही निघताय. म्हणजे उद्देश तुमचा जर चांगला असता अरे मग अजित पवारांना तुम्ही 72,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलंच कसं. म्हणजे तुमची नियत खराब आहे आणि ही नियत म्हणजेच ही दडपशाहीचं दुसरं रूप. आणि या दडपशाहीमुळे काय होतं हे गेल्या लोकसभेच्या आता परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. दडपशाहीला सर्वसामान्य जनता भुलणार नाही किंवा दबणार सुद्धा नाही. ही महाराष्ट्राची जनता आहे, स्वाभिमानी जनता आहे. तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. याला जोडून आणि याच कडेतला पुढचा भाग असा मित्रो, भ्रष्टाचार हा जवळपास शिष्टाचार झालाय आणि काही ठराविक घराणी ही देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये राजकारण करताना त्यातूनच आमदार खासदार हे त्याच घराण्यातून येताना दिसतात. ते आजोबा आमदार होता, बाबा आमदार खासदार आहे, मुलगा आमदार झालाय, मंत्री झालाय, त्याच्या पुढची पिढी ही उगवतं नेतृत्व. हे जे सगळा प्रकार बघितल्यानंतर आपण नेमकं कुणीकडे चाललेलो आहोत असा हा प्रश्न पडतो. तर हे जे म्हणजे घराणेशाहीची लागलेली जी कीड आहे हा अर्थात कर्तृत्वान माणसं असतील तर हरकत नाही, त्यालाही काही हे करायचं नाही. पण केवळ त्या घराण्यातनं येणाऱ्या माणूसाने त्याच्यासाठी सगळी यंत्रणा राबवून त्याला निवडून आणायचा आणि तो एक नोकरीचा लागल्यासारखा प्रकार हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला घराणेशाही? 100% चुकीचंच आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या राज्यघटनेनं आपल्याला असं सांगितलंय की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा. मग हे आता लोकशाहीमध्ये आपल्याला दिसत नाही बरोबर. एखादा आमदार असेल आणि त्याचा मुलगा खरोखरच लोकांशी तेवढा कनेक्ट नसेल किंवा त्याने कुठल्याही प्रश्नाला आतापर्यंत हात घातला नसेल तर त्याला आमदार व्हायचा अधिकारच नाही. पण हे मतदारांनी लक्षात ठेवावं लागेल. तुमच्या प्रश्नाला हात घालणारी तुमच्या आजूबाजूला बरीच लोक असतात, त्याला बळ द्यावं लागेल. आपण बरोबर म्हणजे आंब्याचं झाड लावलं वडिलांनी, पण जर त्याला आपण त्या घरातल्या लोकांनी समजा जर त्याला खत घातलं नाही, पाणी घातलं नाही, वाढू नाही शकला. अशा पद्धतीचे जे पर्याय होऊ शकतात, कारण या सिस्टीम मध्ये सातत्यानं आवाज उठवणारी बरीच लोक आहेत पण त्याला त्या यंत्रणा उभ्या करण्यामध्ये यश मिळत नाही. म्हणून आमदारांची मुलं आमदार झालेली, कारण जोडण्या त्यांच्याकडे आहे. आर्थिक जोडण्या असतील, तुमच्या मसल्स पॉवरच्या जोडण्या असतील, पण याचं पाठबळ जोपर्यंत लोक या तिसरा पर्याय म्हणून व्यक्तीला देत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि जोपर्यंत हे चित्र तसंच आहे तोपर्यंत लोकांच्या समस्या सुद्धा तशाच राहणार. जनता किंवा मतदार जोपर्यंत स्वतःच्या समस्यांचं निराकरण व्हावं आणि एक चांगला माणूस निवडून द्यावा असा जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत ह्या बदलाला हे होत नाही. मग आपल्या समस्यासाठी आपल्या प्रश्नासाठी आपण मतदान करावं अशा पद्धतीनं मतदान होताना दिसत नाही. काय सांगा? प्रयत्न तर 100% करावाच लागेल आपल्याला बरोबर. लोकांच्या मध्ये जावं लागेल, नवीन पर्याय घेऊन जावं लागेल. विकासाच्या कामावर त्यांच्या नेहमीच्या ज्या गरजा आहेत
त्याच्या संदर्भात आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि लोकांना हे हा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी प्रयोग झालेला आहे. काही ठिकाणी लोकांनी पैसे न घेता, मतदारांनी पैसे न घेता आपल्या खिशातले पैसे उमेदवाराला दिले, ते पैसे घे खरं निवडून ये, अशी उदाहरणं खूप महाराष्ट्रामध्ये आपल्याला देते. म्हणजे लोकांचा कलही तशा पद्धतीचा होऊ शकतो. प्रयत्न करणारे व्यक्ती उतरायला पाहिजे की जो लोकांशी थेट संवाद साधेल, लोकांना समस्या जाणून देईल, त्यांच्यामध्ये जनजागृती करेल, तर हे शक्य होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये याची फार गरज आहे. बरोबर. कारण ज्याला जाण नाही त्याला आमदार खासदार, ज्याची टक्केवारी 18%, 20%, 25%च्या खाली उतरत नाही, तो आमदार. तुमची विकास कामं होणार नाही, तुमची डेव्हलपमेंट होणार नाही, तुमच्या कुठल्याही समस्या सुटणार नाही. त्या गर्दीतनं बाहेर पडायचं असेल तर हे गरजेचं आहे आपल्याला की चांगल्या माणसाच्या पाठीमागं एका मताचं का होईना पाठबळ उभा करणं. जसं की एक नोट एक वोट अशा पद्धतीचा नारा मध्यंतरी दिला गेला, त्याच्यातनं काही लोक निवडून गेली. तसं पद्धतीचं वातावरण या येणाऱ्या विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे असा मतपुरावा माझा स्वतःचा आहे. आणि तो समाजामध्ये रुजवण्यासाठी कामं सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे असंही मला सांगायचं आहे. आता ज्या शासन काही योजना आणतंय निवडणुकीच्या तोंडावरती, या सगळ्या योजना ह्या थेट पैसे मतदारांना वाटण्याच्या आहेत. मग ते शेतकऱ्यांना असतील, महिलांना असतील, लाडका भाऊ योजना असेल, तर हे कितपत योग्य आहे, काय सांगाल? सरकारनं सर्वसामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सातत्यानं योजना राबवणं हे अपेक्षित आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर काही विशिष्ट योजना राबवणं हे घातक आहे. खास करून आता जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय जर बघितलं आपण, आणि हे कशातनं आलं, लोकसेवेला आपला दारुण पराभव झाला आणि पुन्हा मग कुठेतरी मतदाराला आकर्षित करणे याला आपण म्हणतो की त्याला सोयी सुविधा पुरवणे हा उद्देश नाही आहे. याच्यामध्ये सोयी सुविधा द्यायच्या असत्या तर तुम्ही गॅसचे दर कमी केले असते, सोयी सुविधा द्यायच्या असते तर तुम्ही पेट्रोलचे दर कमी केले असते, सोयी सुविधा द्यायच्या असते तर तुम्ही ज्या काही खाजगी शाळा आहेत त्याच्या फीवर निर्बंध घातले असते, सरकारी शाळा चांगल्या पद्धतीने उभ्या केल्या असत्या, आरोग्य व्यवस्था जे काही खाजगी दवाखाने आहेत त्याच्या सरकारनं भूमिका घेऊन थोडंसं कन्व्हिनियन्स होईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभा केलं असतं. त्याचबरोबर सरकारी दवाखाने चांगल्या पद्धतीचे केले असते. तर सोयी सुविधा हा उद्देश याच्यामध्ये दिसून येत नाही. म्हणून ही लबाडी आहे सरकारची. एका बाजूला महाराष्ट्रावर जवळपास 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे. म्हणजे आज भारतामध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त कर्जबाजारी जर राज्य कुठलं असेल तर महाराष्ट्र आहे. आणि पुन्हा फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीची जी काही योजना अशी 100% चुकीची योजना आहे. आणि मला अजून याच्यामध्ये एक सांगायचं की सगळ्याच घरांमध्ये याचा लाभ मिळत नाहीये. म्हणजे जो मतदार आकर्षित होतो सगळा नाहीये. त्यामुळे सरकारचं जर खरोखरच नैतिकतेनं या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर चांगल्या पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत या अशा पद्धतीच्या योजनेकडे जे कर भरणारे करदाते आहेत यांची काय भूमिका राहील? 100% त्याची जर प्रत्येक करदात्याची अशी इच्छा असते की मी जो दिलेला टॅक्स आहे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने परत मिळाला पाहिजे, सुविधा मिळायला पाहिजे. त्याला आज तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात गेला तर कर भरणारा कितीही कर भरलेला माणूस असो त्याला त्या सुविधा मिळत नाही ना. एखादं छोटं सर्टिफिकेट मृत्यूचा दाखला काढायचं म्हणलं तरी त्याला 4 वेळा हेलपाटे घालायला लागतात. बाकी सुविधा रस्त्यावर उतरला तर त्याचं कंबरड मोडून घ्यायला लागतं, टोल हायवेवर गेला तर त्याला टोल भरावा लागतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कर भरून सुद्धा माझ्यावर अत्याचार होते अशा पद्धतीची भावना या करदात्यांमध्ये झालेली आहे. आणि ती कुठेतरी ही थांबवण्यासाठी सरकारनं सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. आलेल्या कराचा जो काही महसूल असेल तो चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्यासाठी जर खर्च झाला तर करदात्याला वाईट वाटणार नाही. पण हे लॉलीपॉप आकर्षण एखाद्या फक्त मतदारासाठी आकर्षण करतं, हा करदाता सुद्धा स्वीकारणार नाही आणि करदाताच त्याला मत देणार नाही अशी आमची ठाम मत आहे. खरं तर ही चर्चा बरीच वाढू शकते. हे एक यातले प्रश्न असे आहेत की त्याच्यावरती तासनतास माणूस बोलू शकतो. हे सगळ्या ज्या गैरगोष्टी आहेत यातून आपल्याला उद्याचा महाराष्ट्र घडवायचा जर असेल तर चांगले लोकप्रतिनिधी दिले पाहिजेत, ज्यांची दृष्टी विकास कामांची आहे, बुद्धिवंतांची चाड ज्यांना आहे,
ज्यांना समाजामध्ये काम करण्यासाठी स्वतःहून इच्छा आहे आणि जे केवळ इथं काही मिळवण्यासाठी नाही तर मी समाजसेवा करण्यासाठी आलेलो आहे, अशा एका विचारांची माणसं उद्या आपण निवडून देऊया. मला वाटतंय आजचा हा भाग आपल्याला निश्चितपणे आवडलेला असेल. आपला हा भाग आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि आमचं हे जे पॉडकास्ट आहे हे आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार.